पानोडीत भक्तीचा मळा फुलला. मधुसूदन गिरीजी महाराजांच्या रसाळ वाणीने भाविक मंत्रमुग्ध. नमस्कार, झुंजार न्यूजमध्ये आपले स्वागत. संगमनेर तालुक्यातील पानोडी येथे आध्यात्मिक चैतन्याचा सोहळा रंगला आहे. सालाबादप्रमाणे आयोजित करण्यात आलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी प्रसिद्ध कीर्तनकार हभप मधुसूदन गिरीजी महाराज यांच्या कीर्तनाने भाविकांना भक्तिरसात न्हाऊ घातले. पाहुयात याचा एक सविस्तर आढावा. संगमनेर तालुक्यातील पानोडी गाव सध्या विठ्ठलनामाच्या गजराने दुमदुमून गेले आहे. निमित्त आहे सालाबादप्रमाणे आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाकरिता. दरवर्षीप्रमाणे यंदाही भाविकांची मोठी मांदियाळी पाहायला मिळत आहे. सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी ख्यातनाम कीर्तनकार हभप मधुसूदन गिरीजी महाराज यांचे सुश्राव्य कीर्तन संपन्न झाले. आपल्या रसाळ वाणीतून निरूपण करताना महाराजांनी मानवी जीवनातील अहंकारावर प्रहार केला. बुद्धीचा मळ नष्ट करा तरच ईश्वराची प्राप्ती होईल, असा मोलाचा संदेश त्यांनी यावेळी दिला. आपल्या बुद्धीवर साचलेला अहंकार आणि विषयांचा मळ जोपर्यंत दूर होत नाही तोपर्यंत मन निर्मळ होत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. डोळ्याने दिसत नाही ना महाराज, असं अदृश्य असणारं तत्व, त्या अदृश्य तत्वाचं दर्शन संतांनी मला करून दिलं म्हणून मी विश्वास ठेवला. पण तुकाराम महाराज, त्या अदृश्य तत्वाचं दर्शन करण्यासाठी तुम्हाला संतांनी अगोदर तशी दृष्टी दिली असेल. ज्याप्रमाणे भगवंताने अर्जुनाला विश्वरूप दर्शन दाखवलं, पण विश्वरूप दर्शन दाखवण्याच्या अगोदर अर्जुनाला काय दिलं? दिव्य दृष्टी दिली. अगोदर दिव्य दृष्टी दिली आणि नंतर विश्वरूप दर्शन दाखवलं. सर्वसामान्य दृष्टीने विश्वरूप दर्शन अर्जुन पाहू शकत नव्हता. अगोदर दिव्य दृष्टी आणि नंतर विश्वरूप दर्शन. मग तसं तुकाराम महाराज, तुम्हाला जर अदृश्य तत्वाचं दर्शन संतांनी घडवलं तुम्ही म्हणतात, तर त्या अदृश्य तत्वाचं दर्शन करण्याच्या अगोदर संतांनी तुम्हाला तशी दृष्टी दिली असेल. तेवढ्यात निळोबाराय बोलले महाराज, धन्य आनंदाची सापडली वेळ, संत सज्जन भेटले कृपाळ, त्यांनी फेडिला बुद्धीचा मळ, दृष्टी दाखविला यशोदेचा बाळ. निळोबाराय म्हणतात त्या संतांची भेट झाली. धन्य आनंदाची सापडली वेळ, संत सज्जन भेटले कृपाळ. संत भेटले, सज्जन भेटले, कृपाळू भेटले आणि त्यांनी काय केलं? माझ्या बुद्धीवरचा मळ नष्ट केला आणि दृष्टी दाखविला यशोदेचा बाळ. या दृष्टीने तो यशोदेचा बाळ दाखवला, पण त्याच्या अगोदर बुद्धीचा मळ नष्ट केला. तो सच्चिदानंद स्वरूप आहे. सच्चिदानंद रूपाय, जो सच्चित आनंद स्वरूप आहे. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि तवे, या विश्वाच्या उत्पत्ती स्थितीला आणि लयाला कारण असणार तत्व. तापत्रय विनाशाय, तापत्रय तीन प्रकारचे ताप, या त्रिविध तापापासून या जीवाला मुक्त करणार असणार तत्व. तीन ताप, आध्यात्मिक ताप, अधिभौतिक ताप आणि अधिदैविक ताप. या त्रिविध तापापासून या जीवाला मुक्त करणार असणार सच्चित आनंद स्वरूप असणार तत्व यशोदेच्या घरी जन्माला आलं. आणि निळोबाराय म्हणतात, संतांनी मला दाखवलं म्हणून मी विश्वास ठेवला. विठ्ठल पडलं. स्वप्नामध्ये मी गंगा स्नानाला चाललो होतो आणि गंगा स्नानाला जाताना बाबाजी चैतन्याची भेट झाली महाराज. आणि बाबाजी चैतन्याने माझ्या डोक्यावर, माझ्या मस्तकावर हात ठेवला. बाबाजी चैतन्याने माझ्या डोक्यावर हात ठेवला. बाबाजी चैतन्याने मला माझ्या स्वस्वरूपाची ओळख करून दिली. कोण आहे मी? तुकाराम महाराज म्हणतात, मी कोण आहे मला बाबाजी चैतन्याने सांगितलं. मी वासुदेव तत्वता, कळोईल विचारिता, आहे ठाऊका सौभाग्य संता, नाही दुजा अनिक मागता गा. मी कोण आहे? मी वासुदेव तत्वता, मी वासुदेव आहे, परंतु कळोईल विचारिता,
आहे ठाऊका सभाग्य संता. भाग्यवान संतांना माहिती आहे मी कोण आहे. मग मी कोण आहे हे संतांना माहिती होतं म्हणून तो कोबराय म्हणतात मी विश्वास ठेवला विठ्ठल. गाथ्याने कल्याण होणार आहे. महाराज गाथा म्हणजे पंचमवेद आहे. ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञानोबरायांचा सारा साक्षात आलेला अनुभव म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. म्हणून एक तरी ओवी अनुभवावी. एक का होईना ओवी 9000 ओव्यांपैकी एखादी ओवी आपल्या जीवनामध्ये उतरवा आणि आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्या. म्हणून तो कोबराय म्हणतात राजा मेलेल्या माणसाला जिवंत केलं. 700 श्लोकावर 9000 ओव्यांचा ग्रंथ लिहून घेतला. म्हणून मी संतांच्या. मधुसूदन महाराज पुढे म्हणाले की मानवाने संतांच्या चरणावर अढळ विश्वास ठेवला पाहिजे. आपल्या मनात बुद्धीचे अनेक तरंग निर्माण होतात, ज्यामुळे मन अस्थिर होते. पण संतांचे मार्गदर्शन लाभले की हे तरंग स्थिर होतात आणि मन पापमुक्त होते. अहंकाराचा त्याग केल्याशिवाय आत्मज्ञान मिळत नाही हे पटवून देण्यासाठी महाराजांनी संत तुकाराम महाराज आणि अर्जुनाचे उदाहरण दिले. ज्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला प्रथम दिव्यदृष्टी दिली आणि मगच विश्वरूप दर्शन घडवले, त्याचप्रमाणे तुकोबारायांनाही प्रथम दिव्यदृष्टी लाभली आणि त्यांना संतांचे खरे स्वरूप उमजले, असे महाराजांनी सांगितले. या सप्ताहाचे वैशिष्ट्य म्हणजे येथील शिस्तबद्ध अन्नदान. दररोज हजारो भाविक महाप्रसादाचा लाभ घेत आहेत. दुसऱ्या दिवशी तळेकर, कदम, थोरात, तांबे, जाधव, शेलार, बनकर आणि देशमुख परिवाराने अन्नदानाची सेवा बजावली. विशेष म्हणजे गावातील तरुण मंडळाने अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने महाप्रसाद वाटपाचे नियोजन करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. कीर्तनाच्या सांगतेवेळी महाराजांनी भाविकांना एक विशेष आवाहन केले. धनगरवाडी येथे होणाऱ्या नारायणगिरी महाराज सप्ताहासाठी पानोडी ग्रामस्थांनी आपल्या ठरलेल्या दिवशी घरून भाकरी घेऊन मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे निमंत्रण त्यांनी यावेळी दिले. पानोडी परिसरात या सोहळ्यामुळे अत्यंत भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून विठू नामाच्या जयघोषाने अवघा परिसर भक्तीच्या रंगात न्हाऊन निघाला आहे. व्हिडिओ रिपोर्टर राजेश गायकवाड, झुंजार न्यूज, पानोडी. व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करा. राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. 50 वर्षांची परंपरा, शेतकऱ्यांचा श्वास, ग्राहकांचा विश्वास. दादा दूध द्या. हे घ्या. नको, मला फक्त राजहंस दूध द्या. हे घ्या, राजहंस दूध. महाराष्ट्रातील हजारो शेतकऱ्यांच्या मेहनतीतून शुद्धतेची परंपरा जपणारा एक विश्वास गेली 50 वर्ष प्रत्येक घरापर्यंत पोहोचतोय. महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रातील अग्रगण्य डेअरी असलेली राजहंस म्हणजे गुणवत्तेची खात्री, शुद्धतेचे वचन आणि प्रत्येक कुटुंबाचा विश्वास. राजहंस दूध, 50 वर्षांची परंपरा, शेतकऱ्यांचा श्वास आणि ग्राहकांचा विश्वास. तुमच्या घरासाठी स्मार्ट सोलार सोल्युशन शोधत आहात? पुढील 25 वर्षांसाठी वीज खर्चातून बचत करायची आहे का? आज घेतलेला एक स्मार्ट निर्णय तुमच्या पुढील 25 वर्षांची मोठी बचत करू शकतो. श्रीपाद सोलार सिस्टीम सोबत लावा प्रीमियम क्वालिटी सोलार सिस्टीम आणि मिळवा वीज खर्चात मोठी बचत. रेसिडेन्शियल, कमर्शियल आणि इंडस्ट्रीयल साठी मिळवा विश्वासार्ह सोलर सोल्युशन्स आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सोलार साठी मिळवा 78,000 सरकारी सबसिडी, योग्य इन्स्टॉलेशन, प्रोफेशनल सर्व्हिस आणि 25 वर्षांच्या वॉरंटीसह तुमच्या घरासाठी मिळवा उत्तम सोलार सोल्युशन. आज सोलार निवडा, दर महिन्याला हजारोंची बचत करा. तुमच्या घरासाठी योग्य सोलार सोल्युशन मिळवण्यासाठी आजच श्रीपाद सोलार सिस्टीमशी संपर्क करा.